निशाची तब्येत सकाळपासूनच खराब होती. तरीही तिला उठून आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडायचीच होती. कसाबसा तिने नाश्त्यासाठी पोहे वगैरे बनवले. मुलांच्या टिफिनची तयारी करून त्याला शाळेसाठी पाठवले आणि नवऱ्यालाही नाश्ता करून ऑफिसला रवाना केले. पोहे जरा जास्तच बनवले होते, जेणेकरून नंतर सासूनही नाश्ता करता येईल. पण आता उभं राहण्याचीही ताकद नव्हती, म्हणून ती आपल्या खोलीत जाऊन झोपली. रात्रीपासूनच तिला ताप होता. नुकतीच अर्धा तास झोपली होती तेव्हाच तिचा फोन वाजला. कसाबसा धीर करून फोन उचलला तर समोर नवरा अक्षयचा फोन होता. तिने चिडचिड करत फोन घेतला तर अक्षय म्हणाला, निशा अजून सुद्धा तू उठली नाहीस आणि तू पूजा घराची सफाईही केली नाहीस. तुला माहीत नाही का, यावेळी आईला पूजा करायची असते. आधी पूजा घराची सफाई करून घे, नंतर झोप. अक्षय, तुला माहीत आहे ना माझी तब्येत खराब आहे. त्यामुळेच तुम्हा सगळ्यांना रवाना केल्यावर मी जरा पडले होते आणि आता तू पुन्हा मला त्रास दिलास. निशा चिडली. निशा, मी तरी काय करू, गाडी चालवतानाही परत परत. असो, आधी पूजा घराची सफाई करून घे, मग औषध घेऊन झोप, असं म्हणून अक्षयने फोन ठेवला. कदाचित त्याला घाई होती. तो नुकताच ऑफिसला पोहोचला असावा आणि पोहोचताच त्याला फोन करावा लागला. हे ऐकून निशा ना हैराण झाली ना त्रस्त. कारण अक्षयला कसं कळणार की ती परत जाऊन झोपली आहे. खरं तर सासूची सवय होती की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्या निशाला सांगण्याऐवजी थेट अक्षयला ऑफिसमध्ये फोन करत असत. आणि निशाही त्यांच्या या सवयीला चांगल्या प्रकारे ओळखून होती. तरीही तिला त्यांच्यामुळे त्रास होत असे. अखेर छोट्या छोट्या गोष्टींसाठी अक्षयला का त्रास द्यायचा. निशा घरातच तर होती. जे काही सांगायचं ते घरातच सांगता येते. पण नाही, विनाकारण त्या अक्षयला मध्ये ओढायच्या. त्या सुरुवातीपासूनच असंच करत होत्या. एकदा दोनदा अक्षयनेही विचारलं होतं, आई तुम्ही मला ऑफिसमध्ये फोन करून का त्रास देता. तुमची सून तुमच्यासमोरच तर असते. तिला थेट सांगितलं तरी चालेल, माझ्याकडून का सांगायला लावता. तेव्हा सासूने हात जोडून उत्तर दिलं, इतकी समज तुझ्या बायकोलाच असायला हवी. आता प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी तिला मी का टोचून सांगू. मला वाईट बनण्याची हौस नाही. तुझी बायको आहे, तूच बघ. असं म्हणत सासूने आपली बाजू झटकून टाकली. पण त्यांच्या या सवयीमुळे फक्त निशाच नाही तर अक्षयही त्रस्त होता. अनेकदा अक्षय ऑफिसमध्ये महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असे. अशा वेळी आईचा फोन उचलू शकत नव्हता. घरी आल्यावर आई त्याला 2 शब्द सुनवायच्या. हो, आता तू बायकोचा गुलाम झाला आहेस. आईशी बोलायला वेळ कुठे आहे तुझ्याकडे, म्हणून माझा फोन उचलत नाहीस. अक्षय त्यांना समजावण्याचा प्रयत्न करायचा, पण त्या समजून घ्यायच्याच नाहीत. असो, सध्या निशाने उठून पूजा घराची कशीबशी साफसफाई केली, पण तिला खूप राग येत होता. काहीही झालं तरी सासूंना धडा शिकवलाच पाहिजे. एकतर त्यांनी आपली सवय बदलावी किंवा मग निशाच काहीतरी दुसरा मार्ग शोधेल. संध्याकाळी 5 वाजता अक्षयचा फोन आला, पण निशाने फोन घेतलाच नाही. 2-3 वेळा फोन पुन्हा आला. शेवटी निशाने फोन उचलला. निशाने फोन उचलताच अक्षयने बोलायला सुरुवात केली. तू फोन का उचलत नाहीस आणि अजूनपर्यंत आईंना चहा बनवून दिला नाहीस का. तुला माहीत आहे ना 4 वाजता त्यांना चहाची सवय आहे. अक्षयचे बोलणं ऐकून निशा म्हणाली, 4 वाजताच मी आईंना चहा बनवून दिला होता, मग तक्रार कशासाठी. निशाचं उत्तर ऐकून अक्षय शांत झाला. मग म्हणाला, तू 4 वाजता चहा दिला होता, तर अम्मांनी का सांगितलं की तू अजून चहा बनवला नाहीस. अच्छा, सुधा काकू आले आहेत का. कदाचित म्हणून आईंनी असं सांगितलं असेल. मी दरवेळी चहाबद्दल विचारते, पण यावेळी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे अजून विचारलं नाही. निशाने उत्तर दिलं. मग आता जाऊन त्यांना चहा बनवून दे. आई मला फोन करून सांगत होती की सुनेने अजून चहा बनवलेला नाही. असं म्हणत अक्षयने फोन ठेवला. निशा स्वयंपाकघराकडे जायला निघाली, पण तिचे पाय आपोआपच थांबले. याच वेळी उत्तर द्यायची योग्य वेळ होती. निशा परत जाऊन पलंगावर झोपली. ती बाहेर गेलीच नाही. थोड्या वेळाने अक्षयचा पुन्हा फोन आला, पण यावेळी निशाने फोन घेतलाच नाही. शेवटी फोन वाजून वाजून आपोआप शांत झाला. संध्याकाळी अक्षय घरी आला तेव्हा तो तावातावाने निशाच्या खोलीत आला आणि म्हणाला, निशा हे काय चाललंय. तू आईंना चहा करून दिला नाहीस. आई मला नाही तर कोणाला सांगतील. शेवटी त्यांचा एकुलता एक मुलगा मीच आहे. घरात आलेल्या पाहुण्यांसमोर अशी बेइज्जती करून घेत आहेस. अक्षय जे काही बोलत होता ते बाहेर हॉलमध्ये बसलेल्या सासूबाई ऐकून घेत होत्या. त्या देखील निशाचे उत्तर ऐकायच्या प्रतीक्षेत होत्या. पलंगावर बसलेली निशा मॅगझिनच्या पानांवरून नजर फिरवत म्हणाली, होय, तेच तर मी म्हणते. तुम्ही आईचे एकुलते एक पुत्र आहात. आई तुम्हाला ऑफिसमध्ये फोन करून सांगतात की सुनेने चहा बनवून दिला नाही, पण आई जिच्यासोबत घरी राहतात त्या सुनेला त्या काहीच सांगत नाहीत. म्हणून मी ठरवलं आहे की आत्तापासून आईंनी ऑफिसमध्ये फोन करून सांगितलेल्या सगळ्या कामांसाठी त्यांचा मुलगाच जबाबदार असेल. सून त्या कामाला हात लावणार नाही. हे काय बोलते आहेस, अक्षयने विचारलं. का, मी काहीतरी चुकीचं बोलते का. जेव्हा काम सुनेला सांगायचं आहे तर थेट सुनेलाच सांगावं ना. मुलाला ऑफिसमध्ये फोन करून सांगायची काय गरज आहे. आणि जर मुलाला सांगितलं असेल तर मुलगाच ते काम करेल. मी त्या कामांना हात लावणार नाही. आणि याचा ट्रेलर तू आज पाहिलाच असेल. असं म्हणत निशा स्वयंपाकघरात निघून गेली. यापुढे अक्षयही काही बोलू शकला नाही. अक्षय बाहेर हॉलमध्ये आला आणि आईकडे पाहिलं. आई शांत बसलेल्या होत्या. शेवटी आईंना समजलं की जर त्यांना आपली कामं सुनेला करून घ्यायची असतील तर ते थेट तिला सांगावं लागेल.
आता निशाच्या सासूबाईला समजलं होतं की यापुढे जर आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी अक्षयला फोन केला तर ते काम निशा करणार नाही. मित्रांनो, बऱ्याच घरांमध्ये असं असतं की सासूबाई काही काम असलं किंवा सुनेचं काही चुकलं तरीही तिला न सांगता मुलाकडे तक्रार करतात आणि त्यामुळे नवरा बायकोमध्ये भांडण होतात. तर हे कितपत योग्य आहे? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.